गैरसमज हा खूप मोठा आजार आहे. याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याच्या सवयीची लस टोचून घ्यावी. अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र व आप्तेष्टांपासून दूर करतात. गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दुःखही आहे. दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. जर आयुष्यात खरंच जिंकायचे असेल तर निंदाखोरांकडे दुर्लक्ष करा, कारण ते तुमचे मनोबल संपवल्याशिवाय काहीच करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, 10 चांगल्या कामांपेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवले जाते. निर्णयाची घाई असलेल्या माणसांशी चर्चा करताना अगदीच सुरक्षित वाटत नाही. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपली जाते पण सवयी कधीच सुटत नाहीत. संकटांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नाही. परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परावर्तित होते.